पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे जिल्ह्यातील 29 शाळा झाल्या आहेत बंद। शिक्षण विभागानं पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 49 शाळा अनधिकृत असल्याचं घोषित केलं होतं। त्यापैकीच आता 29 शाळा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील 10 शाळांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। अनधिकृत शाळांचा शोध घेण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेनं प्रशासकीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवली होती। त्यातूनच आता 29 शाळांवरती बंद करण्यात आल्या आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकं या प्रकरणाची सविस्तर माहिती काय आहे? निश्चितपणाने पुणे, पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे शहराचा आणि जिल्ह्याचा काही भाग असेल, या ठिकाणी 49 शाळांवर आतापर्यंत जिल्हाधिकारी आणि प्रशासन असेल आणि जिल्हा परिषद असेल यांच्याकडनं कारवाई करण्यात आली होती आणि आता त्यानंतर 29 शाळा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। तसंच ज्या 10 शाळा आहेत त्यांच्यावर देखील आता त्या कुठलाही प्रतिसाद आणि सहकार्य करत नसल्याने त्यांच्यावर देखील आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची खरं तर अपडेट मानावी लागेल, कारण पाल्यांसाठी ऍडमिशन घेताना ज्या सगळ्या हरकती असतात, ज्या सगळ्या प्रोसिजर असतात त्या पाहूनच त्यांनी ऍडमिशन घ्यावा, असं आवाहन जे आहे ते आता जिल्हा परिषदेकडनं करण्यात येतंय। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 10 शाळांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 29 शाळा ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्या आहेत। शिक्षण विभागाची ही मोठी कारवाई आपण म्हणू शकतो। गुन्हा दाखल तर 29 बंद करण्यात आले। नमस्कार। पुणे जिल्ह्यामध्ये ज्या विना परवानग्या किंवा ज्या ठिकाणी परवानगी आहे त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शाळा होत्या, त्यांचं सर्वेक्षण महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल यांच्या यंत्रणेमार्फत करण्यात आलेलं होतं आणि या सर्वेक्षणाअंती ज्या शाळा विना परवानगी आहेत किंवा चुकीच्या ठिकाणी चालू आहेत असं निदर्शनास आलं, अशा 49 शाळा अनधिकृत असल्याची घोषणा किंवा आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात आले। या सर्व शाळांवर क्रमाक्रमाने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत 29 शाळा या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या शाळा या आदेशाला प्रतिसाद देत नाहीत अशा शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे। माझं सर्व नागरिकांना किंवा पालकांना आवाहन आहे की आपल्या पाल्यांना शाळेमध्ये प्रवेश घेत असताना ज्या शाळा